तर मित्रांनो आलोय आपण कलामृत या वर्कशॉपमध्ये, जे की भांडूपमध्येच आहे, गाडोनाक्या येते, राठोड हॉस्पिटलच्या एक्झॅक्टली ऑपोजिट। आणि इथे सुंदर सुंदर बाप्पाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि तेच बघण्यासाठी एक्सप्लोर करण्यासाठी आज आपण आलेलो आहे कलामृत या वर्कशॉपमध्ये, जे की आपल्या हार्दिक भावाचंच आहे, हार्दिक सावंत, ज्यांनी आपल्या मुंबईचा युवराज गणपती बनवलं, सार्वजनिक गणपती बनवला, तर त्याचंच वर्कशॉप आहे हे। तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा इकडे। नमस्कार मित्रांनो, मी वेदांत पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो आज आपण तुमच्यासमोर एक आगळा वेगळा कंटेंट घेऊन आलो आहे। तर आपल्या सर्व भांडूपकरांसाठी हा कंटेंट असणार आहे। भांडूपकर, मुलुंडकर, घाटकोपर सगळीकडे हा कंटेंट म्हणजे व्हायरल होतोय सध्या। आणि मुंबईमध्ये जर तुम्ही राहताय तर नक्की आपल्या भावाच्या गणेश वर्कशॉपला व्हिजिट करा भांडूपमध्ये, जे की आहे राठोड हॉस्पिटलच्या एकदम एक्झॅक्टली समोरच आहे। आणि आपला भाऊ म्हणजेच हार्दिक, तर त्याच्यात हे कलामृत गणेश वर्कशॉप आहे। आणि भांडूपमध्ये आलो आहे तर आता आपण भरपूर साऱ्या गणपतीच्या मूर्त्या पाहणार आहोत आणि ते स्वतःच्या हाताने ते बनवलेल्या आहेत त्यांनी मूर्त्या, तर त्याच आज तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि मूर्त्या आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती मूर्ती आवडते, आणि बुक पण करू शकता मी, त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल। तर चला मग आपण आता गणपती बाप्पांची मूर्ती बघूया। तर मित्रांनो आलो आता आपण कलामृत या वर्कशॉपमध्ये, आणि तुम्ही बघताय एंट्रन्सलाच तुम्हाला बॅनर दिसतोय आणि स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल। जर तुम्हाला कोणती मूर्ती आवडली तर तुम्ही व्हॉट्सअपवरती नक्की हार्दिकला फोटो वगैरे सेंड करून त्याचे डिटेल्स मागू शकता। आणि बघा सुंदर सुंदर छोट्या मूर्त्यांपासून ते मोठ्या मूर्त्यापर्यंत तुम्हाला इथे बाप्पांच्या मूर्ती बघायला मिळतात। हे बघा इथे सर्व छोट्या मूर्त्यात वरती, आणि खालती आहेत ते 1.5 फूट ते 2 फुटाचे आहेत, आणि पाठीमागे त्या साईडला समोर आहेत ते लालबागच्या राजाच्या मूर्ती आहेत। आणि इथेच आपला आकाश खट्टे भाऊ सुद्धा आहे बघा। तर मित्रांनो इथे डिस्प्लेला जो बाप्पा ठेवला आहे तो फेटे वगैरे घालून ठेवला आहे बघा, खूप सुंदर वाटतोय। हा वाटतं बाजीराव मस्तानीची पोज आहे ही, आणि पोज बघा खूप सुंदर। आणि इथे बघा दुसरा बाप्पा दगडूशेठ हलवाई, खूप सुंदर, आणि डायमंड वर्क बघा त्याच्यावर, अजून अर्ध डायमंड वर्क बाकी आहे, हे नॉर्मल डायमंड वर्क झालेलं आहे। आणि जे दागिने वगैरे त्याच्यावर किती सूट होतात बघा, मूर्तीच एकदम छान वाटते। आणि अशा अजून 2-3 प्रकारच्या मूर्त्या आहेत दगडूशेठ हलवाईमध्येच, तर ते पण मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो। आणि हीच मूर्ती बघा, कान बघा किती सुंदर वाटतात। आणि ह्या साईडला तुम्हाला 3 मूर्ती लालबागच्या राजाच्या बघायला मिळत आहेत, खूप सुंदर मूर्त्या आहेत, पण त्या अजून रेडी नाही झाल्या, त्यांना कलर काम वगैरे सर्व बाकी राहिलं आहे। आणि एक मूर्ती आहे जी पूर्ण रेडी झाली आहे, ती डिस्प्लेसाठी ठेवली आहे हार्दिकने, तर त्याचा पण मी फोटो तुम्हाला एंडमध्ये व्हिडिओमध्ये दाखवेनच। ती मूर्ती पण खूप सुंदर आहे आणि जी डिस्प्लेसाठी ठेवली आहे म्हणजे। आणि इथे बघा ही मोठे कानवाली मूर्ती माझ्या मम्मीला आवडलेली, मम्मी पण आलेली मागे तेव्हा बघायला, ही पण खूप सुंदर आहे। आणि हे बघा ही वाटतं कृष्णाची आहे, कृष्णाचीच आहे वाटतं, खूप सुंदर। त्याच्या बाजूला स्वामी समर्थांची मूर्ती आहे बघा, स्वामी समर्थ दिसते तुम्हाला। आणि त्याच्या मागे एक फिशवरती आहे, फिश का बदकावरती एक आहे बघा। आणि खूप सुंदर मूर्ती आहे ते, 1.5 फूट, 2 फूट, 3 फूट आणि 4 फुटांच्या पण आहेत, खूप सुंदर मूर्ती आहेत। जर तुम्हाला कोणती मूर्ती आवडली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आणि ही बघा परत दाखवतो दगडूशेठ हलवाईची मूर्ती। आणि त्याच्या बाजूला कोली गणपती दिसतो बघा, आई एकविरेची टोपी वगैरे घालून खूप सुंदर खेकड्यावर बसलेला गणपती। आणि इथे बघा हा कोणता गणपती आहे, हा वाटतं राजन झाडची मूर्ती असं वाटतं या। आणि त्याचे कानच बघा किती सुंदर वाटतात। आणि ती अजून मूर्ती बनवायची बाकी राहिली आहे, आणि अजून पण बऱ्याच मूर्त्या बनवतोय हार्दिक आतमध्ये, तर ते पण मी तुम्हाला दाखवेन। पण सध्या ते सार्वजनिक मंडळाच्या असल्यामुळे ते तुम्हाला दाखवू नाही शकत, पण त्यानंतर दाखवेन कधीतरी, जेव्हा त्यांचं ओपनिंग सेरेमनी वगैरे असेल, जेव्हा ते निघतील आगमन असेल तेव्हा दाखवेन तुम्हाला। आणि हे बघा इथे पण खूप सुंदर मूर्त्या या डिस्प्लेसाठी ठेवलेल्या आहेत, ते बघा ही लालबागच्या राजाची मूर्ती। आणि तो कलर कॉम्बिनेशन बघा, डोळे कान खूप सुंदर वाटते। आणि त्याचबरोबर ह्या मूर्तीचे कान बघा मस्त एकदम, खूप सुंदर कान आहेत, कानच बघून इथे अट्रॅक्ट होतात लोक, कारण गणपतीचे कानच खूप डिफरंट आहे तिकडे। आणि हे बघा हा बाप्पा बघा, हा बाल गणेश आहे 300,
याची मूर्तीची साईज वाटतं 1 फूट असेल, 1 फूट. आणि लाईट तुम्हाला गोप्रोमुळे ते हे होते जरा, तर ते ॲडजस्ट करून घ्या. आणि तुम्ही पण हा व्हिडिओ बघून जर आपल्या कलामृत वर्कशॉपला येत आहे तर आधी तुम्हाला बुकिंग करावी लागेल, त्याशिवाय बाप्पा मिळणार नाहीत, कारण बुकिंग ऑलरेडी अर्ध्या झालेल्या आहेत मूर्त्यांच्या. जर तुम्हाला पण कोणती मूर्ती आवडत असेल इकडची तर तुम्ही लवकरात लवकर ती बुक करून घ्या. आणि हा बघा इथे एक वेगळीच फेस, हत्तीचा सारखा फेस आहे सेम बाप्पाचा, आणि खूप सुंदर वाटत. कान वेगळाच कलर कॉम्बिनेशन आहे बघा, धोतर वगैरे आहे, खूप सुंदर वेगळीच मूर्ती बघायला मिळते, एकदम युनिक अशी. आणि त्याचबरोबर बाल गणेश चंद्रामध्ये बसून खूप सुंदर आहे बघा. ही वाटतं एक फुटाची पण नाही ती. आणि इथे बघा हिचे कान बघा, या गणपती बाप्पाचे कान बघा, खूप सुंदर. अजून यांचे डायमंड वर्क वगैरे बाकी आहेत, तर डायमंड वर्क करून अजून खूप सुंदर दिसणार आहेत मूर्त्या. बरंच काम बाकी. आणि इथे लालबागच्या राजाची मूर्ती बघायला मिळते परत एकदा. आणि मी जसं सांगितलं तुम्हाला 5 मूर्ती आहेत लालबागच्या राजाचे, तर त्याच्यातलीच आता एक मूर्ती जी डिस्प्लेसाठी रेडी झाली ती तुम्हाला दाखवतो थांबा. एक फोटो आहे माझ्याकडे, तर तुम्हाला तो स्क्रीनवरती दिसत असेल. आणि हे बघा इथे पण मूर्त्यांचं काम चालू आहे, म्हणजे कलर वगैरे अजून पूर्ण नाही झालं आहे. आणि हार्दिक भाऊ जरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्त्या बनवते, त्यामुळे तो बिझी आहे, कारण त्यांनी एक भिवंडीची सुद्धा मूर्ती घेतली सार्वजनिक गणेशोत्सवची, तर ती जागेवर बनवते तो, म्हणजे भिवंडीला जाऊन बनवतोय, तर त्यामुळे अजूनच शेड्यूल जरा बिझी आहे त्याचा. तर तो पण आपल्याला भेटला की मी तुम्हाला नक्की त्याचं ओळख करून देईन पुन्हा एकदा. आणि आपण मुंबईच्या युवराज या ब्लॉगमध्ये त्याची ओळख करून दिली होती, तर कसं वाटलं ते पण तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि हे बघा इथे पण 1-1.5 फुटांचे बाप्पा बघायला मिळतात. हे बघा हे पण खूप सुंदर आहे, प्लास्टिकमध्ये रॅप करून ठेवले सर्व मूर्त्यांना, कारण धूळ वगैरे बसते म्हणून. आणि ह्या बाप्पाला बघा किती सुंदर पितांबर नेसवलं आणि शेलासुद्धा घातला आहे, त्यामुळे अजूनच ॲट्रॅक्ट होतं, खूप सुंदर मूर्ती वाटते. मग तुम्ही पण आपल्या वर्कशॉपला नक्की या आणि मूर्ती आवडली तर बुक करा. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला मुंबईच्या युवराज या ब्लॉगमध्ये बोललो होतो की आपण येत्या 2 ते 3 दिवसात हार्दिक भावाचा जो कलामृत वर्कशॉप आहे तोच एक्सप्लोअर करणार आहोत, आणि तोच आज तुम्हाला मी दाखवला सकाळी. आणि हा मित्रांनो, हार्दिक भाऊ थोडा आपला बिझी होता, तर त्याची सार्वजनिक गणेशोत्सवाचे म्हणजे सार्वजनिक मूर्त्या बाकी आहेत 3-4, तर तेच कामामध्ये सध्या तो खूप बिझी. आणि तुम्हाला माहिती असेल फक्त 10 दिवस राहिलेत बाप्पा यायचं, बाप्पाच्या आगमन सोहळ्यासाठी, मग त्याच्यामध्ये तो खूप बिझी आहे, त्यामुळे त्याच्याशी काय गप्पा मारता आल्या नाहीत आज. पण आपण नक्की नंतर कधीतरी आपण त्याच्याशी पण भेटू. आणि त्याच्याकडे म्हणजे 1 फुटांपासून ते 20 फुटांपर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत. जर तुम्हाला कोणती मूर्ती आवडलीच समजा तर तुम्ही त्याला व्हॉट्सअपवरती फोटो काढून तिचे डिटेल्स मागू शकता. तर निघालो आता संध्याकाळी 7 वाजता बरोबर. साहिलचा बाप्पाचं आगमन आहे, आगमन सोहळा यावर्षी 2024चा धूमधडाक्यात 60वं वर्ष आहे त्यांचं पण, तर मग तेच बघायला चाललो आहे. तर या आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, आणि ब्लॉग आवडत असेल तर चॅनलला पटकन लाईक करा. तर चला आता साहिलच्या बाप्पाच्या आगमनाला जाऊया.
पट्टी ओढून काढली पाहिजे ना. बरोबर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब पण करा. तर भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.